जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांचं पार्थिव पुण्याच्या एअरफोर्स स्टेशनला दाखल झालंय। पुण्यामध्ये मानवंदना दिल्यानंतर या शहीदाचं पार्थिव साताऱ्याकडे रवाना करण्यात येईल। काही काळ गोडोली या गावात कर्नल महाडिकांचं पार्थिव अंत्यदर्शनाकरता ठेवलं जाईल। गोडोलीत त्यांचं बालपण गेलं होतं। रात्री साताऱ्यामधल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल। उद्या सकाळी 9 वाजता पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मंगळवारी दुपारी मनीगाहच्या जंगलात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीचं नेतृत्व करत असताना महाडिक हे गंभीर जखमी झाले होते। लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं। शुक्रवारपासून जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती। कर्नल महाडिक हे सीमेवरच्या दहशतवादाचा बिमोड करण्याकरता नेहमीच अग्रेसर होते, अशा शब्दात लष्करानं त्यांना आदरांजली वाहिली। लष्करामध्ये पॅराट्रूपर आणि कमिशन झाल्यानंतरच अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये कर्नल महाडिक यांचा सतत सहभाग होता। आतापर्यंत अनेक शौर्य पदकं या शूर अधिकाऱ्याला मिळाली होती। राष्ट्रीय रायफल्सचा हा जाबाज अधिकारी आपल्या पथकाचं नेतृत्व करताना निधड्या छातीनं दहशतवाद्यांना सामोरा गेला आणि त्यांना वीरमरण आलं। माझे सहकारी अरुण मेहत्रे आपल्याबरोबर आहेत। अरुण, कर्नल महाडिक हे कमांडिंग ऑफिसर होते, सीओ होते। भारतीय सैन्याची कायम परंपरा राहिली आहे की भारतीय सैन्यातले वरिष्ठ अधिकारी थेट फील्डवरती शत्रूचा निधड्या छातीनं सामना करतात। दहशतवादाला थोपवण्याकरता राष्ट्रीय रायफल्स आपल्या सैन्यामध्ये कार्यरत आहे। त्या राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल होते महाडिक। आज पुण्यामध्ये त्यांचं पार्थिव आल्यानंतर त्यांना मानवंदना वाहण्यात आली। या शहीदाचं पार्थिव अजूनही पुण्यामध्ये आहे। लष्कराच्या वतीनं काय प्रतिक्रिया देण्यात आली? अजित, खरं तर शाही महाडिकांचं पार्थिव आणण्यात आलं। त्यानंतर त्यांचं पार्थिव हे वॉर मेमोरियल जे आहे घोरपडीमध्ये त्या ठिकाणी आता ठेवण्यात आलेलं आहे। या दक्षिण मुख्यालयाचे जे प्रमुख आहे लष्कराच्या लेफ्टनंट जनरल सिंग त्यांनी पुष्पचक्र अर्पण केलंय। याशिवाय पुण्याचे महापौर, नंतर साताऱ्याचे पालकमंत्री जे आहेत विजय शिवतारे आणि सेना दलातील अनेक आजी अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र या ठिकाणी अर्पण केलंय आणि मानवंदना दिली। लष्कराच्या वतीनं प्रतिक्रिया या ठिकाणी वेगळी अशी नाही, मात्र ज्या पद्धतीनं सन्मान दिला जातोय महाडिकांना ती त्यांची प्रतिक्रिया म्हणावी लागेल। एक अधिकारी लष्कराने या देशाने गमावला आहे, मात्र ज्या पद्धतीनं महाडिकांना या ठिकाणी वीरगती प्राप्त झाली, शत्रूची लढताना त्यांना या ठिकाणी मृत्यू झाला आहे, त्यामुळे त्यांचा हा मृत्यू साधा नसून ते शहीद देशासाठी झालेले आहेत आणि म्हणूनच त्यांना अतिशय सन्मानपूर्वक या ठिकाणी निरोप दिला जातोय। उद्या त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार नाही, तरी त्याच्या आधी पुण्यामध्ये या क्षेत्रातले लोक आलेले आहेत। अरुण, सातारा जिल्ह्यानं कायम देशासाठी शहीद होणारे जवान अधिकारी दिलेत आणि साताराकर कायम आपल्या या बलिदानाकरता ओळखले जातात देशामध्ये। महाराष्ट्रामध्ये सातारा शहरामधलं महाडिक यांचं पार्थिव त्यांच्या गावामध्ये आणण्यात येणार आहे। त्याआधी त्या मार्गावरती गावकऱ्यांनी रांगोळ्या काढल्यात। कर्नल संतोष महाडिक यांच्या निधनाची बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असली तरी आज दुपारपर्यंत कर्नल महाडिक यांच्या निधनाची बातमी त्यांच्या आईला देण्यात आली नव्हती। पण दुपारनंतर जेव्हा त्यांच्या आईंना या निधनाची बातमी दिली त्यानंतर एकच आक्रोश त्यांनी केला। पण अशा या वीरमाता देशामध्ये आहेत, त्यामुळे आपण प्रेक्षक हो आपल्या घरी सुखी आहोत। आपण बघतोय रांगोळ्या काढल्यात लोकांनी आणि अशा शहीदांची वीरमरणं कायम देशासाठी बलिदान देण्याची प्रेरणा तरुणांना देत राहतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।